महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इनकमिंग वाढलं असताना राष्ट्रवादीमधल्या इच्छुकांची संख्या विशेषत्वाने घटली आहे। पुणे महापालिकेच्या 162 जागांसाठी पक्षाकडे केवळ 425 इच्छुकांचे अर्ज आलेत। त्यामुळे पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा विचार पक्षामध्ये सुरू आहे। महापालिका निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होणार आहे, त्यामुळे सगळेच पक्ष सक्षम उमेदवारांच्या शोधात आहेत। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे, मात्र त्यात त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसने 26 नोव्हेंबर पासून इच्छुकांकडून अर्ज मागवले होते। पक्षाकडे अर्ज सादर करण्याची मुदत 11 डिसेंबर होती। त्यानुसार 6000 इच्छुकांनी उमेदवारीला अर्ज केले होते, मात्र त्यापैकी केवळ 425 इच्छुकांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज पक्षाकडे सादर केलेत। इच्छुकांकडून सर्वसाधारण गटाकरता 25,000 रुपये तर अनुसूचित जाती जमातीसाठी 10,000चा पक्षनिधी डीडी रूपात मिळणं बंधनकारक होतं। त्यामुळेच अपेक्षित प्रमाणात अर्ज आले नसल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आलाय। आता असं जाणवतं की आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या बँकांच्या आणि त्याचप्रमाणे नोटबंदीनंतर जो सगळीकडे एक अव्यवस्था निर्माण झालेली आहे, त्यामुळे आमच्या अनेक कार्यकर्त्यांना डीडी काढण्यात सुद्धा खूप अडचणी होत आहेत। पुणे महापालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे। असं असताना इच्छुकांची संख्या घटणं ही पक्षाकरता चिंतेची बाब आहे। निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधलं इनकमिंग वाढलंय। अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपमध्ये जात आहेत। अशा परिस्थितीत आपल्या पक्षातल्या इच्छुकांना स्वतःकडे टिकवून ठेवण्याचं आव्हान राष्ट्रवादी समोर आहे। अर्थातच इतर पक्षांची गतही काही निराळी नाहीये। शेवटी संधी साधू नसेल तो राजकारणी कसला? अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे। नोटाबंदीचा फटका सगळ्यांनाच बसलाय, पण म्हणून काही इच्छुकांची अडचण झाली हा जो काही दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय तो पटण्यासारखा नाहीये। खरं तर या इच्छुकांची महत्त्वाकांक्षा मोठी दानगी असते। एन प्रकारे आपली उमेदवारीची संधी हुकू नये याची ते निश्चितपणे काळजी घेतात। असं असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसवर मुदत वाढवून देण्याची वेळ आली आहे। बघूयात आता या वाढीव मुदतीत किती लोक, किती इच्छुक आपला अर्ज पक्ष कार्यालयात सादर करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।